सोनाली, सोनाली, काय ग मम्मी? बरं मी जरा बाहेर जाऊन येते, ठीक आहे? कुठं चालले आता तू? अगं ती लता आहे ना, ते ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये, जरा घरी जाते तिच्या. काय लताकडे चालले हो. आता काय लता काय? तुम्हाला माहिती नाही का, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं रात्री की ती आजारी आहे, तिला आता घरी आणले म्हणून, तर तिच्या घरी चालली आहे. आता जेवण करायचा टाइम झाला, जेवण करून घेऊ ना. हा मम्मी जेवण करून जा ना, मग तू आरामात जा. सोनी आहे ना, सोनी आहे ना. तुला जेवायचं का? हा मी उपाशीसाठी का? अहो सकाळी नाश्ता केलाय ना मी. बरं मम्मी ऐक ना, मग मी पण येऊ का घरात बसून? तू अगं तू कशाला येतेस? ते कपडे एवढे धुवायचे पडलेत आणि तू माझ्यासोबत येणार, तर मग ते कपडे कोण धुणार? हा मम्मी म्हणजे पुणे धुवायला लावायचे का? म्हणजे सासरे करायचं, माहेर आल्यावर कपडे धुवायला लावायचे, स्वयंपाक करायला. चुका का काय एखादी एक काय? मग ती काय शेजारची आहे का? शेजारची आहे का ती? माझी पोरगी आहे ना. ती आरामाला आली ना. मग आरामाला संध्याकाळी लवकर झोप हवं तर बस. म्हणजे त्याला तिकडे सासरी करायचं, इकडे आला की इकडे काम करायचं. अरे काय वागते तू? पण 2-3 तासाचंच काम आहे फक्त माझं. हो तो बरं परत गायला काही ना काही कामं निघत राहते. आता याला भेटायचं नाही नाही, तुम्हाला ना घाणेरडी सवयच आहे. कधी पण बाहेर मी निघायला लागले का टोकायचं. जेवायचं काय? आणि मी येते बाहेर. सुधरा जरा कधीतरी. काय सुधारते? हा तू सुधारली का? तुम्ही दोघांना एक मिनिट, काय म्हणतो तुम्हाला? नाही तू सुधारली का? सुधारली का म्हणजे मी वाया कधीच गेली सुधरायला? अरे तू घरातच राहत नाही ना. हा अरे पण तुम्ही दोघं का भांडताय? कोणतं कारण आहे भांडायला? पोर आली मग राहायचं, तिच्याजवळ बसायचं, 4 गोष्टी बोलायच्या, शिकवायचं तिला. हा तिची सोडून मी आले का आत, मी आले ना मैत्रिणीकडून. काय गाव जेवण काय तिला वाढून ठेवलं तुला? अहो गाव जेवण नाहीये, मी 2-3 तासात आलीच ना. पण जाय तुला जायचं. सोनी ऐक ना, ते बाहेर कपडे पडलेच, सगळे धुवून घेशील. मी अशी गेली आणि अशी आली, ठीक आहे? आणि संध्याकाळचं जर मला उशीर झालाच तर संध्याकाळचं जेवण वगैरे उशीर होणार का? हा एवढा उशीर काय करते? 2-3 तास पहिले आता संध्याकाळचं स्वयंपाक बनवतो तू. तुम्ही काय मला तुम्ही का माझे दुश्मन आहात का? मला सांगा बघू. हा बघा होते मावती चिडणार. मग ती काय सोनबाई काय तवाली तिला सांगून चालली संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेव. बरं थांब तुम्ही. बरं जा, या तू जाऊ. बघ अशी पोरगी पाहिजेत मला, समजलं ना? मी आलीच. हा जर मला उशीर जर झालाच ना तर जेवण बनवशील, ठीक आहे? भाजी वगैरे मी आणून ठेवलेली आहे सोनी. हा आलीच मी. हा अहो बाबा जाऊन द्या, नका तुम्ही एवढी चिडचिड करू. अरे काय नाही पाहिजे, जेवायचा टाइम आहेच. ठीक आहे, ती आवरू. हा मी चालले. अरे जेवायला द्यावा का काही वाढून द्यावा ते नाही काही. मार्केट काम आहे, मला याला भेटायला जायचं, तिला आजारी काही नेमतं करते. ते तर आहे, मी आहे म्हणून ठीक आहे. आता मी पण जाईलच घरी. तुमचं कोण बघणार? एक तर तुम्हाला टायमावर गोळ्या वगैरे घ्यावं लागतात. मम्मीने असं नाही करायला पाहिजे. तिला अशी अजिबात काळजी नाही नवऱ्याची. हा बरं जाऊन द्या. तुम्ही ना एक नादाचा पादच लावून बसता, समजलं का? एक गोष्ट घडली की तीच लावतं. बरोबर आहे ना? काय असं कोण चालतं का? बरं ऐका, आता तुम्ही बसा, मी जेवण बिवण देते तुम्हाला. जेवूयात जेवण करून घेऊ. चल. हा चला मग. नाही चला. हा राम राम. पाहुणे पाय ते गाडीच आहे ना, टुपच फुटली. तिथं लावली दुकानात. शेबीरकडे लावली का? टुप नाही तिथं. नाही काय आमचं गाव छोटस आहे ना. हा पण मजा राव तुमच्या आली. काय हो सोनी येईल तिकडे ना. त्यालाच न्यायला आलो मग. बरं आहे बा. तुमच्या सासऱ्याला काय पैशाची कमतरता नाही? म्हणजे कमाई चालू राहते सारखी. काही नाही काही यावा चालू राहतो रोजचा. हा का? सासूबाईचं मोठं नाव आहे आमच्या गावात. नाव म्हणजे काय? कशामुळं? आता ते कसं आहे तुम्हाला अजून नाही माहित पडलं का? काय पण म्हणजे नाव आहे भास आमच्या गावातलं मान्यता आहे तिला. हा म्हणजे एवढं पोराला जरी विचारलं ना का चंपाबाई कशी, तर ते लगेच सांगतो वा चंपाबाई म्हणजे काय. अच्छा, समाजसेवा करीत असते. अरे इतकी समाजसेवा ना. अर्ध गाव खुश राहतं माहिती का? एवढे समाजसेवा म्हणजे एवढा स्वभाव भारी, कोणाला नाही म्हणत नाही. हा का? हो अजिबात नाही तर म्हणे. चांगलं आहे मग. हो चांगलं म्हणजे इतकं चांगलं ना. नशिबाने तुम्हाला सासू भेटली. जमल. तिला न्यायला आलतो मी. मग थांबा 4-5 दिवस थांबा मग जाऊ आरामशीर. 4-5 नाही, आजचे दिवस थांबतो, उद्या जातो घेऊन तिला. त्याच्यामुळेच गडबड होती माहिती का? त्याच्यामुळे तुम्हाला ना 1 दिवस लगेच येते लगेच जाते ना. थोडं 4-2 दिवस राहिलं ना गावामध्ये फिरलं ना मग कळत कसं आहे काय. तुम्ही लगेच जाते ना मग तुमची ओळखी पाळखी होते नाही. आता मी कसं शेजार राहत त्याच्यामुळे मग तुम्हाला पाहिलं.
थांबाल 2-3 दिवस. हा थांबा म्हणजे कसं आहे ना तुम्हाला थोडासा सासूरवाडीचा आनंद घेता येईल. हा ना. आहे का नाही म्हणजे तुम्हाला कळलं ना बापरे काय म्हणजे सासू कशी सासरे कसे अंदाज येईल ना. जमन ना. बरं पाणी पाऊस कसं काय तुमच्याकडं? बरं आहे आता उघडला सध्याला. काय आमच्याकडे नाही पाऊस झाला. हे काय रस्ते बिस्ते सगळे फोडून टाकले. अजिबात कमतरता नाही. या मग चहा प्यायला या. बरं येतो. हा नक्की या बरं का. हा चला. असं काय बोलत होता गावातलं नाव अर्ध गाव खुश राहत. राहू दे हे आपले लोकाला काय काही सांगत आपलं बावळटवाणी. वेळेला एवढं टाइम झालं जातेच कुठं पार डोकं खाली नाही विकानी. याला वाटतं बराच उशीर झाला आता हा चिडणार माझ्यावर. फार वाईट. श्रीपाद मला तुझ्या सांगणे बरोबर. अरे काय झालं? रोज तो तेच आहे. मी टाइम सांगायचे का तो यायचे. मी आहे इकडं वाट पाहू मेलो. झालं तुझं म्हणजे मी प्रत्येक वेळेला उशीर आले का फक्त मला बोलायचं बस. पण मी का उशिरा आली काय कारण आहे मी कुठल्या परिस्थितीतून देते ते तुला विचारायची काही गरजच नाही. एक दिवस मी लेट झालो तर माझी किती टाइम रुसली ती. बरं ठीक आहे कर ना थोडे ऍडजस्ट. बरं रागा लागतो. अरे मुद्दाम तसं बोलायला. तसं तुला लय दया आहे नाही का माझ्याबद्दल. अगं तू म्हणजे माझा कलेजा आहे. कलेजा आहे तू माझा. अरे आज ना एवढा प्रॉब्लेम झाला ना मला घरातून इकडे निघताना की विचारू नकोस. काय सोने आली ना घरी. हा का? हो त्यामुळे मी आज जरा लवकर तरी आले. तो नवरा माझा काय चालली कुठे चालली काय करते काय नाही लाईनी सजापच करणार ना. नाहीतर काय सगळं कोणतं नाव सांगू द्यायचं मला. इकडे चालली तिकडे चालली मैत्रिणी मी सांगितलं ना त्याला की मी त्या लताला भेटायला चालली म्हणून. मग काय आणि कशी आली ते माझं मला माहिती. आणि नंतर मग इथे आलो तू तुझं आपलं असतं उशिरा का आली काय झालं नेहमी असंच करते. बरं तुला माफ केलं तुला बस. तुला माफ करून टाकलं. तू आहेस ना माझ्या नवऱ्यापेक्षा ना लई पटीने चांगलं आहेस बघ. कॉलर टाईट झाली काय आता उद्या दाढी बिडी अशी मस्ती दाढी बिडी करतो लय चिकणार आहे. आज आहे ना भाव खाऊ नकोस. आज आहे ना तुला मी आवडणार नाही म्हणून मी दाढीच काढली नाही. का बरं? म्हटलं पाहू तुला एका दिवशी माझा राग येतोय का नाही. येतो ना मला ती टोचते ना मला दाढी. असं काय करतोस? दाढी टोचते मला. रुमाल बांधणार आहे. रुमाल बांधणार सगळे तुझ्याकडे सगळी कारणं आहेत नाही का. बरं काय रे आपलं असं कवर चाललं तरी ते कवरचं जाऊ दे. चालते का पळून चालते का? पळून? अरे कसं जाणार एवढी मोठी मुलगी माझी लग्नाची आणि त्याच्यानंतर आपण हे कसं करते. आत्ताच तर आली मला कुठेतरी लांब जायचं म्हणून असं सांगायचं. बरं ऐक ना मला जर आज लवकर घरी जायचंय. मी नाही सोडणार तुला. एकदा ताब्यात सापडलो सुट्टी नाही. बरं ऐक ना आजच्या दिवस फक्त बस. तुला मी 2 तास तरी जाऊन देणार नाही. बरं ठीक आहे 2 तास तरी नंतर मी जाऊ ना घरी. हो थोडं 15-20 मिनिटं जरा लवकर सोडलंस तर चालेल ना. ठीक उद्या लवकर येशील ना. उद्याचं मला नाही सांगता येत बघ. उद्या नाही आलेलं ना मग पाय मग माझा हात आहे तुझा गाल आहे. मग म्हणजे तू मारणार मला. मग चुकीला माहिती मग कट्टी तुझ्याशी. बरं सॉरी मग काय मारणार म्हटल्यावरती काय. नो प्रॉब्लेम. ठीक आहे बरं मी काय म्हणतो उद्या आहे ना तू लवकर ये आपल्याला सिन्नरला पिक्चर पाहायला जायचं. पिक्चरला? तो नवीन पिक्चर आलाय मनाचे श्लोक काय तो का? नाही तो आला ना आता गोंधळ आहे ना लय भारी पिक्चर आहे एकदम. गोंधळ आपण नक्की बघूया आपण. चल तिकीट वगैरे काढून ठेवते पहिल्यासारखं नको आता तिकीट संपलं. बरं तुला खाली बसताना का वर बसताना तू? खाली वर सगळं ते नाही का वर बसतात असं जे टेकून बसतात ते. हा म्हणजे सगळे लोक आहे ना सगळे लोक खाली आपण वराचे गळ्यात हात घालून मस्त पिक्चरचं काय आले पण आपला एन्जॉय होईल असं. पण श्रीपती खरं सांगू का असं मी काय अशी एन्जॉयच केलं नाही रे बिलकुल. असं काही म्हणजे मनासारखं काही झालंच नाही रे माझ्या. उद्या कसं तिथे ना सगळं अंधार राहते काही दिसत नाही काहीच परास आहे ना असं आपण जवळ खेटून बसलं का काय ओळखूच आणि इतकं अंधार राहते. त्या अंधारात आपण काही केलं काही परिणाम होत नाही. काय म्हणजे काय मी असं काही करणार नाही कुठे. बाई आपण फक्त पिक्चरच बघायचा. बरं पिक्चर बघितलं झालं का मग पंचवटीला जाऊ मस्त जेवण बिवण करू आणि मग आपल्याला काय ठरवायचं कुठं जायचं मग ते जाऊ. चालतंय हे मस्त आहे. चल झाक मी काय म्हणते चला ते राऊंड मारू बागेमध्ये. राम चंपा ए चंपा ऐ सोनी तू. अहो मावशी तुम्ही. हा कुठे तुझ्या आई? अहो ते लता मावशी आहेत ना त्यांच्या घरी गेली आहे. कोण चंपा? हा
लता आणि मी किराणा भरायला आता दुकानात होतो आम्ही दोघी. अहो तुम्ही काय बोलायला लागले मावशी? ते किती आजारी आहेत. मम्मी तर मला बोललेले आजारी आहेत त्या. लता हा फोन लावून दाखव. तर मी फोन नाही आणला. आत्ता किराणा भरत होती माझ्या बरोबर म्हणे काय आणि आजारी आहे काय बोलत ती सोनी. मला तसंच नाव बोलली. काय अहो बाबा मम्मीला तर मावशीकडे गेली ना. हा ते कोणत्या तर मावशीत काय म्हणा. अहो लते मी बरोबर होती ना किराणा भरायला इतक्या दिवाळीचा. अहो ते म्हणा आजारी झाले म्हणा मी येते तिला भेटून 2-3 तासात. लती हा. माझी मैत्रीण एवढी जवळची मग मला माहित नाही काय. आता मी तुम्हाला सांगू राहिले मी अर्धा तास झाली किराणा आम्ही दोघी भरून आले आणि इथंच आले मी इकडे घरी ठेवून. असं कसं होईल पण? अरे देवा म्हणजे पाय आता मी खोटं बोलेल का? नाही तुम्ही कसं खोटं बोलता नाही का? लागलं तर लतीला फोन लावून विचार होते का? तिचा नंबर आहे ना आपल्याकडे तेव्हा काय विचार. हा ना माझ्याकडे पण अहो, पण मी माझ्या बरोबर होती ना लती आता. बाजार करायचा बरोबर होते. आम्ही दोघी बाजार करायला गेलो होतो ना दिवाळीचा आता. मग ती आम्ही घरी सोडलं मी तिला घरी सोडलं आणि माझ्या घरी बाजार ठेवून मी आता इकडे आली म्हटलं चल चंपीला होय बाबा पण मम्मी जाऊन आता 2-3 तास झाले नाही ना हो. येऊ बाई येऊ. असं काही काम निघाल मग तिचं तुम्हाला नाही सांगितलं काही. पण एवढी बनायची बारा संध्याकाळ होईल बोलले होती का तुला म्हणा स्वयंपाक करून ठेव. बरं बाजार भरायला असला आमच्या बरोबर आले असते ना मग किराणा भरायला ती. अहो किराणा नव्हता भरायचा. ती बोलली की त्याला तर मावशीला आजारी येत त्यांना उठता येत नाही काय नाही म्हणून मी काय बघायला आजारी बिजारी नाही लाता ठणठणी ते आम्ही दिवाळीचे काम राहिला आता माझ्या शेजारीने मला काही कळणार नाही का. अगो बया काही खरं नाही मग. बाय 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 काय म्हणजे 2-3 तास आणि तुम्हाला सांगत एक ती बाई माझ्या बरोबर नेमकी गेली कुठं. तर काय माहिती का काजल वहिनी सगळं माहिती पण आता काही गोष्टी कसं पुढे जास्त बोलता येत नाही. हा ते तर आम्हाला बरोबर आहे माहितीये झाकली मूठ जाते 6 6 लाखाची. ते बरोबर आहे. काही नाही बाई म्हणजे जाऊ दे आता काय. काय पण तुम्ही जरासं हे करायला पाहिजे हो लईच मोकळी सोड. मला बैल केला बैल टाका टेन्शन सुद्धा अहो पण आता जावई आले पटायला पाहिजे, पटायला. हा खायला पाहिजे नीला काय थोडीस. हो बाई जावई तर आले ना तुमची. तुम्ही राम राम. कौश हे काय आत्ताच आलो ना. हा मला फोन नाही केला मग तुम्ही. पाण्यावर का पाहुण्याला होईल हा हा म्हणलं सरप्राईज द्यावं काय पण काय गाडी घेतली का? तुम्हीच मला सरप्राईज दिलं. गाडी घेतली का कोणी? तुम्ही गाडी घ्यायची हा? गाडीत लावली टूप फुटली माझी. हा का मग फोन करायचो ना गाडी पाणी प्यायची इच्छा नाही राहील जाऊ दे. काय असं काय झालं काय झालं? म्हणलं तुला सरप्राईज द्यावा इथं यावं पण मामीनच मला सरप्राईज दिलं. मग तुम्ही भेट झाली का रस्त्यात? माझ्या संग नाही झाली त्यांची भेट. मग दुसऱ्याला घेऊन मामी बसल्या होत्या. त्यांची भेट चालू होती अशी गळ्यात पडू पडू. म्हणजे गळा भेट चालू होती का? हा गळा भेट. ओ अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या मम्मीच्या बाबतीत बोलताय हे सगळं? जावं असं काय हो. हे बघा मी जे डोळ्याने बघितलं आणि ते सांगतोय तुम्हाला आहे ना व्हिडिओ आणायला पाहिजे होता काढून मोबाईल मध्ये मग तुम्हाला विश्वास पटला असता. भाऊजी आपण ते म्हणत होतो ना झाकली मूठ 6 लाखाची पाहुण्याने उघडी केली आता ती. ते पण आता फार जावायला सुद्धा माहित झालं. मग ते सांगते आता असं काय वाटलं नव्हतं बरं का अहो. म्हणजे आई असं असशील म्हणून. हा अहो असं नाहीये काही तुम्ही काही कसं आणि हे बोलताय? बघ मला आधी एक जण भेटला होता ते काय नाव त्याच ते असेल गावातले कोणीतरी, हा, गावातले नाव असतील. नाही लक्षात. तो भेटला होता तो मला असं बोलला बरं का स्पष्ट नाही बोलला पण कोड्यात बोलत होता म्हणी तुमची सासू आहे ना गावातलंही समाजसेवा करते म्हणी निम्म गाव खुश ठेवती म्हणी. काय? मला काय वाटलं काहीतरी समाजसेवा करत असतील काहीतरी मदत करीत असतील बा पण हे बघितल्यानंतर मला कळलं का त्या माणसाला पण माहिती आहे आणि तो म्हणला लहान लहान पोर सुद्धा ओळखीत आहेत म्हणजे चंपाबाईला. हा ओळखी म्हणजे तुम्ही सोडून सगळ्या गावाला माहितीये हा मामी कशा आहेत ते आणि तुम्हाला माहित नाही आणि ओ. तुला माहित नाही. एक मिनिटात तुम्ही ना माझ्या मम्मीला असं नाव नका ठेवू. तुम्हाला काय वाटतंय का? हा तुमच्या जिभेला काय हाड आहे का नाही? सोने ओ म्हणजे- तुम्हाला काय बोलता येत नाही का बाबा? सोने हे बघ सोने स्वतःच्या पाहुणा डोळ्याने जर पाहिलं असेल ना हा तर तुला आपण माघारी आणि हे बघ ठेव. तू लय बोलू नको बर का काही वाटत नाही म्हणजे मामीला करायला काही वाटत नाही मला बोलायला वाटल होय. म्हणजे तो आईला सुद्धा पटायला पाहिजे. पाहुणे पण हे बा पोरीचं डोळे काय जाग दोष करते नाही. डोळे जाग मावाली. हे बघा मला काय तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही अजिबात. ऐका ऐका मला पण नव्हता विश्वास. अगं शांत करा ना दादा शांत होऊ द्या ना. ती कुठं गेली तिला फोन बिन करा काही त्यामुळे आता मी करा. तिला फोन करतो आपण जावं तावड आता फोन उचलीन का? उचलेल ना पाहू नको करून तर पाहू. हा करा करा करा. चंपे कुठे आहे का?
हॅलो कुठे आहे तू? हाय की इथंच आहे लताकडे. लता काय का? हा, हा. बरं जावई आली लवकर ये ना घरी. त्याला काही स्वयंपाक पाणी करायचंय. सुनीला सांगा ना मी येते जरा एखाद तासात. अरे सोनी काय करेल एकटी? बरं लवकर ये. ओढू नका. आली मी आली. हा लवकर ये लगे. हा येऊ राहिलं. पाहिलं ना आता बिल म्हणली लताकडे. आता तुम्ही ना तुमच्या तोंडाने विचारा. हा बघा किती खरं बोलते आणि खोटं किती बोलतात. बरं पाहुणे जेवण घेऊन काय? काय नको. काय अगं काजल तू कशी आहेस? हा बरी आहे ना. बरी आहेस ना? हा. काय ग तू बरी आहे का? तू बरी आहे का? मला तेवढी विचारते. ती लती बरी आहे का? हा लता बरं. लतीला काय झालं? तुम्हाला एवढं काय खेकसाला झाले पण? सांगतात काय? लताला काय झालं? काय झालं सांग. अगो लता ऍडमिट होती ना. हा. मग तिला काल घरी पाठवलं डॉक्टरांनी. हा. तर तिला बघायला गेली होती. हा का? तू बघून आलीस काय? आता त्या काजल वहिनी बघा ती आज बरोबर बाजारला होती. काय हा? काय बोलती चंपे? अर्धा तास झाला आम्ही दिवाळीचा किराणा भरत होतो आणि हे बघा. ती आजारी पडलीच का मला सांग बरं बरं. ते जाऊ दे. हे पाहुणे जावई ना आपले इकडे बाय तोंडवाचे जावई ना. हा ते आले बाय आणि ते काय पाहिलं विचार. मी तुम्हाला मटनचं हे करते जेवण काय? करते. चाल का सुनी? हो मामी हे बघा विषय बदलू नका बर का. तुम्हाला सगळं समजलेलं आहे काय विषय चालू आहे. आता खोटं बोलून काही फायदा होणार नाहीये. मी तुम्हाला आता येताना बघितलंय. हे बघा तुम्ही आहे ना आलात तर आलात ना ते आमच्या घरामध्ये ना भांडणं लावू नका समज. आणि काजल काय कर तुला काही काम धंदा नाहीये का माझ्या घरी येते? मामी मी आता तुम्हाला येताना बघितलंय. अच्छा ते लताच्या घरापाशी का? लता नव्हती कोणता तरी एक माणूस होता त्याच्या संग तुम्ही गप्पा मारत होत्या आणि अजून काय काय करीत होत्या. मला बोलायला सुद्धा लाज वाट राहिली आता. अहो ते काय होते का तो लताचा नवरा होता आणि मग त्यांना मी म्हटलं की चल मी आता घरी जाते म्हणून लताची काळजी घ्या. म्हणजे तुम्ही लताला भेटायला गेलते का लताच्या नवऱ्याला भेटत होते? म्हणजे लताचा नवरा होता का? म्हणजे लता आजारी आहे म्हणून लताच्या नवऱ्याला भेटत होती का? अहो मी लताला बघ. लता आजारीच नाहीये. लता माझ्या बरोबर होती. ती म्हटली का मला जात्या वेळेस लता आजारी आहे म्हणून? सांगितलं ना तुला आजारी नाही. लता खोटं अहो, बोलत तुम्ही सगळे एक मिनिट थांबल का? तिला जरा बोलायला चान्स द्या ना. हा हा बाई बोल. विचार लय बघूल. हा काय नाही बाळा मी तुला सांगून गेलो मी लता आजार तिच्याकडे चालले म्हणून. मी तिला बघितलं आणि मग त्याच्या तिच्या नवऱ्याला म्हटलं की त्याची काळजी वगैरे घ्या व्यवस्थित. बस त्या नवऱ्याला आणि मला यांनी बघितलं असेल बाकी कुठे काय काहीच नाही. खोटं का बोलतेस तू? अगं सोने तुला विश्वास विश्वास सांग तू कुठं गेलतीस? लताकडेच गेलेली का मी? अगं मम्मी लता तुझ्यासोबत नव्हतीस. तू लताकडे कशी काय गेली होतीस? लता राशन भरत होती. राशन? अगं मी तुला केव्हाच काय सांगते. लता माझ्या बरोबर आहे आली. आम्ही किराणा भरत होतो दिवाळीचा आणि तू लताच करून राहिलेली आहे केव्हाची. किती दिवस जाकडे आले करतील तू? हे बघ मला ना तुझं सगळं लक्षात आलंय. फक्त काय केलं माहितीये की मी जाकली म्हणून 6 लाखाची. अहो मी हा. बायका तुमच्या अहो, तुम्हाला काय याच्यावरती नाही. विश्वास आहे का? मामी यांना आता कळलंय सगळ्या गावाला माहितीये तुम्ही कशा आहेत त्या. काय सगळ्या गावाला माहितीये काय माहितीये? तुमचं कोणा संग लफडे. हे बघा तुम्ही काय म्हणते आरोप करत माझं काही लफडं वगैरे नाही. काही बोलत नाहीये तुम्हाला खरं सांगतोय. ओ तुम्हाला काय बोलायची पद्धत आहे का नाही? लफडं वगैरे काय माझ्या आहे काय? लफडं बस दिसली का मग तुम्हाला? काय प्रेम एक काय कॉलेजचे एक काय हा 21 एक काय तो आईचं प्रेम आहे त्यांचं. अहो, पण बसली असेल ती मग त्याला काय लगेच लफड्याचं नाव द्यायचं का? बसली म्हणजे मिठ्या मारित होते मी बघितलंय. सोने हे आवडा सगळं पाटा बोलाल का? खरंय. आता हे बघा चुकलं पण काही फायदा होणार नाहीये. मी स्वतः बघितलेलं आहे. सोने गावात सगळ्यांनी पाहिलंय कोणीच कोणाला बोलत नाही. कोणाचा सांग? हा कोणाचा? काजल तू जरा जास्त बोलतेस हा. तू लिमिट मध्ये बोल समजलं ना? मी काय बोललीच नाही ना. मामी कोणाचा राग कोणावर कशा काढताय? कोणाचा सांग? शिस्ती सांग. कुठे कोण होतं मी बोलले ना मी. बाय. विश्वास नाही ना माझ्यावर. हात उचलायला लावू नका. मामा पाहुणा द्यायचं पाणी तुला आता. मामा जाऊ द्या ऐका. हा. कोणी असू द्या मला काय करायचं नाही घेणं देणं नाही. आता एक काम करा तुमची पोरगी आहे ना इथंच राहू द्या. मी काय घेऊन जात नाही. अहो असं काय बोलताय? पाहुणे आहो पोरीचा काय दोष. नाही नाही म्हणजे आई असं करणार हा. अहो मग आईने केलं म्हणजे पोरगी करणार आहे का असं? मग काय सांगते अहो तसं नाही राहत. संस्कार असते शेवटी. ओ तुम्हाला काय बोलायचं कळतं का नाही? काय बोलताय तुम्ही? हा मलाच कळत नाही. अगं सोनी तुझ्या आईला बोलण्यापेक्षा तुझ्या आईला सांग ना. ऐक ना मी काय बोलते तिचं काय दोष आहे? म्हणजे माझी पोरगी चांगली आहे मी नाही चांगली दोष तो आहे ना. तिचा नाही पुरीचा दोष. तो मुळे आता पाहुणा पुरेल लाजवायला देत नाही. नाही. अरे लाज वाटत नाही तुला? मला आल्या सतीच का? मला आलेला एक माणूस भेटला त्याने चंपाबाई सगळ्या गावाला खुश ठेवते. आता काय काय तुम्ही नीट बोला हा. मी असं काही करत नाहीये.
विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावरती. या सायका लोकांचा आम्ही उद्या जर कळलं ना मला म्हणजे गावातल्या लोकांना आमच्या का ह्या पोरीच्या आईला पुढे खोरे म्हणजे ही माझी बायको म्हणजे मी सुद्धा बदनाम होईल म्हणजे लोक म्हणतील आई अशी म्हटल्यावर पोरगी सुद्धा तशीच असेल. हा असं काय बोलताय? अहो असं कुठं राहतं का सगळं पाची बोट सारखे राहते का? हा जगाला बनायला काय होते मग बरोबर आहे का? हा हा? एकदा मला खूप गावात हॅलो कोण आहे? अहो अहो ऐका तर. कोण पाळता? हॅलो हॅलो बोला काय कोण आहे? मी बोलते ना मी बोलते ना फोनवर. हॅलो कोण होतं तू? कोण होतं? मी जरा थोड्या वेळाने फोन करते. हा? हो चालेल. घेते. थोड्या वेळाने कोण आता अहो बाबा कोणाचा हा कोण नाही बोल, ते, सांग. मैत्रिणीचा फोन होता. मी एक फोन लाव त्याला येऊ बोलू दे. कोणीच नाही मला आपल्या घरी. हा, असं कर. मैत्रिणीचा होता बोलते अरे ना बोला मी. ना तिला. बोला ना मला पाहू दे कशी काय आहे. तुम्ही मैत्रीण बोला 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 ना. मम्मी फोन करा आणि बोलून घे. बोला 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 बोलवा. कोण असेल ते बोलून घे. कोणीच नाही मला घरी ये हॅलो हॅलो मी काय बोलत होती? तुला पिक्चर पाहायचंय ना? हा यायचंय ते आपण नंतर बोलू. घरी कोणीच नाही तू येशील का? नाही ना मी सगळे गाडी तयार करून तुझं नाही इकडं. मी काय बोलत होते आजच्या दिवस ये ना घरी आत्ताच्या आत्ता ये लगेच ये. हा आहे तुला घरी कोणतरी आहे मागा फोन उचलला होता. ते रॉंग नंबर घे ना रॉंग नंबर. हा रॉंग नंबर. तुझे बाबा जर नाही आले मग पाय बरं का नाही आले मग पाय विचार कर. येत नाही. बोलव मम्मी. बरं कुठे आहेस तू आता? आपल्या रोजच्या जागेवर रोजच्या जागेवर. मी येते सांग मी येते. एवढं का घाबरली तू? म्हणजे ते चावलं ना मला काहीतरी त्यामुळे मी असे ओरडले. बरं ऐक ना मी येते तिकडे. हा आलो घरी वाट पाहतोय. हा येते ठेव. हा बघितलं असं आमचं काही बोलणं झालंच नाही आहे. खरंच काय बोलणं असं नाही झालेलं. हा कुठं मग त्या तुला तकडं नव्हती एवढं बरं, तुमची जी जागा त्याला बनलाय तो आपण भेटत त्या जागेवर तेवढं त्याला बोलवले. मग आता आपण जाऊ. अहो, तू थोडं पुढे जायचं. कुठली ऐक ना तर थोडं पुढे जायचं तर तो भाग आम्ही येऊ. हा चल. अशी कुठली जागाच नाही. अरे, चला इतकी आव का? हे? अहो, ऐका माझं. हे? ऐका. यायला शिरपतरावनं काल बोलावलं गाड्या. हं? काय काम अटकलं त्याचं कोण आलं रे हा मग लवकर तुला काम लावायचं. काय काम आहे रे? इकडे काय रे काय झालं माहिती का? लय गडबडीचं काम आहे तो आहे माय बायको झाली जुलाबानं जाम हा चक्कर येऊन पडली ती डायरेक्ट खाली. मग तिनं दवाखान्यामध्ये ना अर्जंट बोलावलं पण या गुन्हेला राखण कुणी नाही. तुला गुन्हा राखण करतो पटकन तिला ऍडमिट करून आलो गुन्ह्याला. मी तो राखण राहू राखण नाही आणि तू कवा येशील? इंद्रायणी तांदूळ बघ इंद्रायणी. हा पण तू कवा येशील? मला अर्धा तास लागेल फक्त अर्धा तासात आलो ऍडमिट करून तिला. मग आपण दोघं गेलो असतो ना. आणि ही गुन्हे कोण सांभाळेल? हा ते 70 रुपये किलो तांदूळ हा, 70 ते रुपये बरोबर. किलोचे तांदूळ तुला बस. पण लवकर या बरं का अरे भाऊ. हो, मला बायको ऍडमिट करायचं लगेच याची. बरं बायको गेली मी उघडा पडन. आणि दुसरं कोणी आलं मग? दुसरं काय कोणी? पण म्हणलं मावालीच गोन म्हणले मग. अरे नाही ना गोन कस काय तू? अरे तू जा का बरोबर तुम्ही. अरे गोन माझी ती अरे तुझी आहे पण आता मला काय माहित कोणची आहे कोणी आहे त्या. मधून दुकानातून काढून बाहेर ठेवली. हा बरं राहत दुकानदार गेला बरं राहत जाईल. हा चांगलं द्या हा ध्यान बस बस वर बस. हा तिच्यावर वरून बसून राहतो. 8 तासात आलो मोजून. अर्धा तास लवकर ये बरं का भाऊ. हा येऊ का मग? नाही ते याचं कुणी आणि करायचं अरे दाल- नाही दाल- बाबा दाल- नाही बाबा मला माय गोडीची कळकळे. पाय भाऊ माव तो विश्वास आहे भाऊ. नाही टोपी पी काढ. टोपी पी नको म्हणजे टोपी काढ. टोपी ते मागचं यायला मला लिहून लागत. आलं बघा लवकर. हा लवकर ये लवकर. वय पुढे वय पुढे पुढं वय. हाच आहे का? हाच आहे का? तुझ्या आईचा जाकत दिला तू मला बायकोला घेऊन बसतो. शिरपतरावची मी नाही आहे बाबा. मी नाही आहे बाबूराव. अरे शिरपतराव मला राखण तुले राखण तुले शिरपतराव ना. कोण आहे? म्हणजे हा होता. म्हणजे काय
होता म्हणजे आधी होता नंतर दुसरा आहे आता. शिरपतरावच्या गुणीला मी राखा नाही दादा. गोलीला गुणी मला त्याने राखण ठेवलं. तो गेला बायको त्याची ऍडमिट आहे. म्हणजे शिरपतराव कुठे येतो पुढे कुठे येतो पुढे शिरप्या कुठे आहेत ते कुठे आहेत? ते दवाखान्यात गेले. पाहुणे तुम्ही पाहायला हवा होता का? काय मला समजा ना भाऊ. मी बोलू का एक? ओळखा भाऊ तुम्ही. शिरपत भाऊजीच होते एक. मी दोनदा पाहिले हा का? तेव्हा तिकडं मी कारण ते मला काय लांबून दिसलं नाही माणूस. कारण यांचं मला तोंड दिसलं असं मी- आले ऐक ना काय झालं का तरी याला म्हणलो लपडे करू नको. एक नाही उजाडत येतं एक नाही उजाडत येतं नाही उजाडत करून गेला तू अरे, धरलाय मला लपडे केले ना पाहुणे एक नाही दिवस उजाडामध्ये येतं त्या लपडे करू नये तुम्ही. बर बर हो मी काय होतो उरपट्या भाऊ. काय रे भाऊ तू असा उद्या करतो मा बायकोला घेऊन बसतो बरोबर. कोण माग असं म्हण काय तुझी बायको ही का इकडे 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 दिसली का? नाही, मी नाही तिला ओळखत. दिवसा ढावया कमी झालं का काय दिसायला? मी नाही तिला ओळखत. हे बघा, काय खोटं बोलत तुझा जावाई तुम्ही पाहिलं जरा टोपी टोपी हा हाच रा टोपी, हाच हाच अरे काळ्या उंदऱ्या आता कोणतं नाव घ्या मी बघितलंय खोटं बोल नका. बाबूराव तो बायकोनं फोन केलता का नाही हा. याला हा. काय म्हणे मी मळ्यात आहे हा. बरोबर. मग त्यानं बरोबर शाळा केली. त्यानं ती गोण घेतली मला ठुलं राखा तू गेला ठोकून. आईचा नमुना तू आहे हा? दिला मला हा. तू गेला पळून. अरे लस त्या तुला काल बसायची गरज इडे अरे जोडीदार त्याचा आहे. अड्डा इडे अरे जोडीदार आहे मला म्हणून दोस्त आहे म्हणून मी ओ बसलो. तुम्ही माझ्या मम्मीला घेऊन बसले होते का? नाही 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 तुझी मम्मी यांना घेऊन बसली होती. अहो, काय बोलता जाऊ तुम्ही पण? बघा असं काय नाही आपण सगळे घरी निघूया. सर रे हा हा आता नाही उद्या करायची घरी जा हिला मी घेऊन जाणार नाही. असं करू हा. नका हो. बाता पाय पावडा नाही म्हणतो पुरेल द्यायला दुसरं लग्न करीन पण हिला घेऊन जाणार हो नाही. पाहुणे तुम्ही काय हो येणार पाहुणे तुम्हाला तांदूळाची गोणी घेऊन जा पुरला ना देणे. तू खाय ना भात रात्रंदिवस. तांदूळ काय कमी का माझ्याकडे? बाई तुम्हाला राग कुठं काढायचं असतं तुम्हाला कळत कसं नाही, नाहीये? लोक- माझी काय चूक आहे? मी घेऊन बसले का माणसं? लोकाला जर कळलं ना उद्या लोक म्हणते बघा या लफड्यावाल्या बाईची पोरगी. हा? मग काय करायचं? मम्मी तुला कळत कसं नाहीये का? पेपरात बातमी बितमी दिली कोणी मग काय करायचं? माझं नाव खराब होईल. ए, थांबा फोन हॅलो हॅलो मी काय येतो एखादा पोर आहे का लपडे बाज मुलगी इडे एक नांदर नाही म्हणतोय. अहो काय बोलताय तुम्ही? माझी मुलगी ए, तुम्हाला अरे, कशी वाटते का? ए, काय यांच्या तोंड्या? दोघांचं ठरलेलं दिसतंय. हा म्हणजे लपडा आल्याला पोराला द्यायची कुठेतरी जुळून द्यायचं हा का पैसे कमवायचे. असं हो, तुम्हाला काय वाटतंय का? म्हणजे काय मी वापर करण्यासाठी आहे का? हा तसं दिसतंय. तुम्ही ना दोघी पण तसे दिसताय मला. जावे बापू ऐका ना माझं काय म्हणते चुकी माझी आहे ना माझ्या मुलीची बिलकुल चुकी नाहीये. मी तुमच्या पाय पडते तुम्ही असं नाही, काय नाही, पाया नका तुम्ही पडू. तिला घेऊन जा सुखा समाधानाने राहा. पाया पडू नको पाया पडू नका मी देव नाहीये. मी सगळ्यांची माफी मागते पण माझं मुलीचं आयुष्य नका बर्बाद करू. तो पाय कसं पाहिलं भामट्यावानी. याच्यामुळे झालं याच्यामुळे हा काय भाऊजी आता त्याच्या जवळ उभे राहिले पार दिमाग खा. बस आता आहे का अरे आता याला मी ना राहिलो. ये बघ इकडे हा, ये बघ. पारपोळीचा संसार सांभाळून मग. घे माई बायको तुला सांभाळून घे आता हा ही पोरगी तुम्ही सांभाळा. हा, चला, मी चाललो. मला पोरगी न्यायची. पावरे घटस्फोट डायरेक्ट घटस्फोट. पावरे बापुरीचा काही दोष नाही ऐका नाही नाही माझं ऐका दोष आहे, तुमच्या आई पोरीचं लग्न आई केलं. नालायक निघाली कोण नालायक अहो, त्या नाही एक जण पोरीचा काय दोष नाही, बरोबर आहे ना. गावाबरोबर किडे रगडू नका बघितलं हा. ना? वाटलं तुझ्यामुळे मला काय काय बघावं लागतंय. हा. अगं हेच ऐकायचं होतं का ग तुला? वाटलं तर तिला परत पाठवू नका माहेरी जाऊ द्या पण नाच नका करू नका संसाराचा नाच करू. तुम्ही पुरीचा नमस्कार करशाल मावाल्या पुरीचा काही दोष नाही याच्यात माझा काही दोष नाही हा असं जावे बापू जावई राग भीक नका मागते बरोबर तुमच्याकडे. ए, काय तो काय यायचा नालायक जावा मला चिडचिडा. राखण ठेवलं तुला बायको फुकट ए, मिळाली. जा का जुल्या त्याचं काय राखणं करतो रे तुमचं काय चाललंय? हा? काय इथं चाललं? चाललं काय तुमचं काय चाललंय? म्हणजे त्यांना बायको फुकट म्हणजे तुम्हाला न्यायची काय माग बरं मला राखा न्यायची, मग त्यानं राखण ठेवलं ना मला. राखून ठेवलं तर त्याला काय म्हणते फुकट न्यायची. मार कोण खाला मी खाला डोकं डोकं पाहत होता ना कोण? डोकं डोकं पाहत काय काय करत होती कोण काय हा? बोलता तुम्ही? अहो मी आलो नाही. थोड्याचे चावल्या अरे बाबा ठेवून त्याच्या त्याने ठेवून मावाला काय तू ठेवून ऐका ना आपण घरी जाऊया जाऊ मी कोणाच्या घरी? तुला घर बांध आहे आता. पदर पसरते माझ्या मुलीचं आयुष्य नका बरबाद करू. ओ जावई जा घेऊन पोरीला घेऊन जा. एवढ्या बाहेर जाऊ. असं नका करू. आणि हे बघ तुला घेऊन जातो या काठीवर इकडे कधी यायचं नाही. नका पाठवू नका पुरीला विसरायचं आहे बापाला. मी येत जाईल तिकडे अहो, पण माझी मम्मी पप्पा मग एक काम कर मम्मी सांग त्या मम्मीचा जाळ कर बस त्यांच्या ए, पाशी पोरी, आयुष्यभर. सोनी मम्मी मेली म्हणून समज बाप जिवंत आहे हा ए, गाप. हे बघ या, इकडे यायचं नाही. ती अवदासाची इकडे आई बाबा सोबत बघायचं नाही आणि या गावात पाऊल ठेवायचं नाही तरच नेतो. हा.
मी येत जाईल तिकडे भेटायला हा, तू बापाला भेट हा. संसार महत्वाचा का पाहिजे हा तुझं आयुष्य जायचं खत वाढलेला फोटो काढून मोबाईल मध्ये. कोणाची तुम्ही गप्प बसाव. काय बाई निर्लज्ज माणूस तुमच्या काय आहे. कुठे दाखवू तुमचं दोघांचं. मला काही समज नाही राहिला आता मला सांभाळायची ओ तुम्हाला पाठीपोटी नाही का हा पार त्या लेकराचा संसार मोडायवर आले आणि अजून इकडं दिमाखात उभे राहू राहिले हा तुम्ही जाओ. याला काही वाटा ना बोल तुम्ही पण हे करा आपण चला त्याला राजू बघ चला नाही मी लगेच घेऊन जातो. हा जा हा जा. चला चला चल ग हा तू चल सगळं नाही माफ करा. बा ठाक रे वाया तिकडे घरी यायचं नाही परत ऐका ना, मी कुठे जाऊ? चाल सोनू चाल चल रे आपण इकडून सोनू चाल अहो चालले जावाय घेऊन घ्या दोघे घेऊन जातील हा. एक काम करा न्या. सोडा माझा हात. अरे मार म्या खाला आता ही बायको मालच न्याची तुझ्या डोक्याची टक हो एखादी. जाऊची काही इट्टा की तू मार म्या खालाय मार. आता मला द्यायला नको बायको तो ओय, सोड माझा हात. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? तुम्ही दोघं पण आहे ना नीचात समजलं ना काय चाललंय? माझी म्हणतो मी ते काय उघडा पडले का माझी करायला हा? अरे माझी नाही तू आली का होती का हे नाही बघा तुम्ही खूप बोलला समजलं ना आणि हे बघ तू पण मला आजपासून भेटायचं नाही मला फोन पण करायचा नाही समजलं ना? मला सांग तर चाल हो तिकडं अरे आणि गडी सगळे- पण अरे असल्या लोकांच्या नादी लागले मी. आईला तुझ्यामुळं मावाला कायमचं खटकलं अरे माहिती मी रट्टे खाले ते काय मावाले कुणी काय गेले खाली रेटेच काय चोरी केली चोरांना रट्टे खातोय दुसरा चाल नाही टिपा चाल आता मावच प्यायची चल